हा मतदारसंघ आमचे सहकारी आमदार मुर्जी काकांचा आहे आणि त्यांचं या पूर्ण मतदारसंघावर प्राबल्य आहे. आज शिवसेनेमध्ये आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे आणि आताच बघा हजारो महिला, हजारो तरुण आणि हजारो वयस्क मंडळी या सभेला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळं माहोल देखील शिवसेनेचा बनलेला आहे आणि याचं सगळं श्रेय आमचे विधिमंडळातील सदस्य मुर्जी काकांचं जातं. त्यांनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली विकासाची कामं असतील, महिलांवर्गाच्या मागं ठामपणानं उभं राहण्याची घेतलेली भूमिका असेल, युवकांना केलेलं सहकार्य असेल, याचाच परिपाक आज या सभेतनं दिसतंय. हजारो लोक या सभेला साहेबांच्या उपस्थित आहेत. ठाकरेंच्या सेनेतले काही मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याचं कळतंय. कोण आहेत? हा नक्कीच प्रवेश होणार आहेत. काही शाखा प्रमुखांचे प्रवेश आहेत, काही पदाधिकाऱ्यांचे प्रवेश आहेत आणि हा प्रवेशाच्या दृष्टीनं घेतलेला कार्यक्रम मुर्जी काकांनी नव्हता, परंतु याचं रूपांतर आता प्रवेशामध्ये झालेलं आहे. म्हणजे मी अनेक वेळा जी सांगतो की टायगर ऑपरेशन राबवायचीच गरज नाही. स्वतःहून शिंदेसाहेबांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन अनेक महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज देखील प्रवेश होणार आहेत. सर, असा एक आरोप होतो आहे की तुम्ही जरांगेंना भेटला की जरांगे आंदोलन करतात. म्हणजे जरांगे हे एकनाथ शिंदेचेच माणसं आहेत आणि त्यांना एकनाथ शिंदेची माणसं भेटली का ते आंदोलनाला बसतात, असा एक आरोप होतोय. असं कोण म्हणालं? सदावर ते म्हणतायत असं. पहिली गोष्ट अशी आहे की काल सकाळी त्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर आज मी रात्री तुमच्याशी बोलतोय, त्याच्यामुळं त्यांनी केलेल्या वक्तव्याशी चर्चा जरी प्रसारमाध्यमांमधून झालेली असली तरी मला माहिती आहे ना मी कशासाठी मनोजदादांना भेटलो, मनोज जरांगेंना भेटलो, का भेटलो हे मला माहिती आहे. आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे फार मोठं सर्वमान्य नेतृत्व आहे. मला पाठवून मनोज जरांगेंना आंदोलन करायला लावण्या एवढा संकुचित विचार कधी एकनाथ शिंदे साहेब करत नाहीत. आणि डंके की चोट पे सांगतो की तुमचं पण कालच्या पत्रकार परिषदेनं मनोरंजन झालं, माझं पण झालं, महाराष्ट्रातल्या जनतेचं झालं. उदय सामंत जर सेपरेट जाऊन त्यांना भेटला असता, कोणाला न सांगता जाऊन त्यांना भेटला असता तर याची चर्चा करणं योग्य होतं. मी माझा पोलिसांचा कॉन्वॉय घेऊन त्यांच्या इथे गेलो होतो, त्याच्यामुळे जाहीरपणाने मी त्यांना भेटलो. मनोजदादा जरांगेंनी माझा तिथं सत्कार केलेला हे तुम्ही पण दाखवलं, त्याच्यामुळे लपून छपून काही मी इथे गेलेलो नव्हतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब हे नेतृत्व असं आहे की सरकारमध्ये काम करत असताना सरकारलाच अडचणीत आणण्यासाठी एखाद्या मंत्र्याचा उपयोग करणं आणि जे काही पत्रकार परिषद घेतली जाते मला असं वाटतं की राजकीयदृष्ट्या योग्य नाही. आणि म्हणूनच सांगितलं की काल सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेला मी जवळजवळ 48 तासांना तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर देतोय. नाही, पण आता तुम्ही त्यांना भेटला, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी भेटला असा, परंतु आता त्यांनी आंदोलनाची एक भूमिका जाहीर केलेली आहे. हे बघा, त्या अनुषंगानं काय तुम्ही त्यांची काय समजूत काढली? सातारा गॅजेट जे आहेत त्यानुसार तर मुद्दा एक आहे, मनोजदादा जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी जी पावलं उचलली आंदोलनाची त्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत, योग्य तो विचार करतील ना. मी देखील त्या समितीमध्ये आहे. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, मनोज जरांगेंना मी जरी कायम भेटत असलो, मी त्यांच्याशी चर्चा करत असलो मित्र म्हणून, तरी देखील मुख्यमंत्र्यांबद्दल जर ते काय बोलत असतील किंवा शिंदे साहेबांबद्दल ते काय बोलत असतील किंवा सुनेत्रा वहिनींबद्दल बोलत असतील किंवा मोठ्या मंत्र्यांबद्दल जर बोलत असतील तर त्याला मी सहमत नाही आहे. मुद्दा असा आहे की मनोजदादांनी जे आंदोलन छेडलेलं आहे त्यांचे प्रश्न आम्ही समजावून घेऊ आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. परंतु हा न्याय देत असताना ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. हे पूर्वीपासून सांगतो, हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, हीच एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. आणि म्हणून मी तिथं जाऊन काय वेगळं काहीतरी घडवतो अशा पद्धतीच्या गोष्टी पसरवणं हा मला असं वाटतं की राजकारणातला डाव आहे. आणि असं लपून छपून मी काय भेटलो नाही, मी त्यांना जाहीर प्रेस घेऊन देखील भेटलेलो आहे. आज सकाळी आनंद परांजपे म्हणणं आहे की मराठा जे नेते आहेत सातारा गॅजेट मधल्या त्यात खूप अडचणी येत आहेत आणि म्हणून त्या आंदोलनाला बसले. नाही, म्हणून सांगतो ना, मनोज जरांगेंनी हे आंदोलन जर सातारा गॅजेटमध्ये ज्या काही अडचणी येत आहेत किंवा अन्य गॅजेटमध्ये जे काही अडचणी येत आहेत अशा जर मागण्या केल्या असतील त्याची समितीमध्ये आम्ही चर्चा करू ना. परंतु ती चर्चा करत असताना त्या समितीचा मी देखील सदस्य आहे, पण आजही ठामपणानं सांगतो की हे सगळं करत असताना ओबीसींचं काही कमी होणार नाही याची दक्षता देखील शासन म्हणून आम्ही घेणार आहोत. सकाळी आनंद परांजपेंनी भेट घेतलेली आहे शरद पवारांची. तब्बल 3 वर्षानंतर ते भेट घेण्यासाठी गेले. नुकताच त्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये पक्ष
नाही, मला असं वाटतं की राजकीय खिलाडूवृत्ती ही असली पाहिजे. अनेक वेळा मी देखील शरद पवार साहेबांना भेटतो आणि त्याचं कधीही राजकीय भांडवल आमच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नाही. उलट शिंदे साहेबांची ही भूमिका असते की अशा सिनियर माणसाला तुम्ही ज्यावेळी भेटता, सिनियर नेत्यांना ज्यावेळी भेटता, त्यावेळी तुमच्या राजकीय ज्ञानामध्ये भर पडते, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, मार्गदर्शन मिळतं. याचा अर्थ आम्ही त्यांना भेटलो म्हणजे आम्ही काय त्या पक्षामध्ये गेलो नाही किंवा आनंद परांजपे त्या पक्षामध्ये गेले नाहीत. आनंद परांजपेंनी स्पष्ट असं सांगितलं की त्यांचा DNA जो आहे तो शिवसेनाचा आहे आणि ते स्वगृही परतलेले आहेत, घर वापसी त्यांची झालेली आहे. आज सकाळी पार्थ पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. खरं तर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद जे आहेत ते वाढत चाललेले आहेत, अगदी टोकापर्यंत पोहोचले आहेत. सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांना कुठेतरी साईडलाईन करून पार्थ पवार जे आहेत ते फ्रंट फेसला येताना पाहायला मिळतात. मुख्यमंत्र्यांची भेट कशासाठी? हे बघा, पार्थजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार आहेत, ते पदाधिकारी आहेत राष्ट्रीय. त्याच्यामुळं त्यांना महायुतीतल्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा 100% अधिकार आहे. परंतु ते भेटले म्हणजे ताबडतोब राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बाबीवर मी बोलायचं हा मला अधिकार नाही. ती त्यांची संघटना आहे. त्या संघटनेमध्ये त्यांनी काय करावं, कोणाला पद द्यावं, कोणाला पदावरनं काढून टाकावं, हा सर्वेस्वी सुनेत्रा वहिनींचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्या पक्षामध्ये जाऊन मी काहीतरी बोलणं योग्य नाही. टेक्निकल बाब अशी कळते की झिशान सिद्दीकीचा जो आमदारकीचा फॉर्म आहे त्यावरती सुनील तटकरेंची सही आहे, पण सुनील तटकरेंची जी कार्यकारिणीची यादी आली त्याच्यामध्ये त्यांचं पद दाखवलेलं नाहीये. त्यामुळे कुठेतरी झिशान सिद्दीकीचा जी आमदारकी आहे ती अडचण. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये निशान सिद्दीकींच्या अर्जावर कोणाची सही आहे, कोणाची सही नाही, त्यांचं काय होणार आहे हे राष्ट्रवादी त्याची दखल घेईल ना. आम्ही शिवसेना म्हणून का घ्यायची? आता तटकरे साहेब ते प्रदेशाध्यक्ष असताना सही केली की नसताना केली याच्यावर आम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे, तो मिटवतील. सर, एक वेगळा प्रश्न म्हणतात की एकनाथ आजही सर्वे जरी घेतला तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून समोर येतील. पुन्हा एकदा यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठीची चर्चा सुरू झालेली, कसं पाहताय? एक लक्षात घ्या, मी शिवसेनेमध्ये काम करतो आणि मी शिवसेनेमध्ये काम करत असताना माझाच नेता सर्वोच्च पदावर असावा अशी माझी भावना असणार. तसं बच्चू भाऊ देखील शिवसेनेमध्ये काम करतात. त्याच्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब हेच सर्वोच्च पदावर असावे हे शिवसैनिक म्हणून आमची भूमिका असणं ही काय वावगी नाही. त्याच्यामुळे ज्या पक्षाचे, उद्या भाजपचे नेते जे आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते देवेंद्रजींबद्दल बोलतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते दुर्दैवानं आता अजितदादा नाहीत, परंतु सुनेत्रा वहिनींबद्दल बोलतात. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मोठं करण्यासाठी प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता झटत असतो, त्याचाच तो एक भाग आहे.